बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अमरावतीमधून। अचलपूरमध्ये भाजपच्या गटात एमआयएम आणि काँग्रेस नाहीये असं बावनकुळेंनी म्हटलंय। भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही, भाजपचा एमआयएम सोबत काहीही संबंध नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। अचलपूरमध्ये एमआयएमला भाजपचा कुठलाही पाठिंबा नाहीये असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। अचलपूरमध्ये भाजप 90 सीट आहे, 90 नगरसेवक आहे। बाकी सर्व काँग्रेस, उबाटा, एमआयएम सर्व निवडून आले आहेत। त्यांनी आपापले गट तयार केले। भाजपच्या गटात कुणी एमआयएम नाही आहे, भाजपच्या गटात कुठलीही काँग्रेस नाही आहे। काँग्रेसने आपला एक गट केला, तिथे स्थानिक विकास आघाडीने वेगळा गट केला। त्यांनी बसून तिथले आम्ही तर अल्पमतामध्ये आहे, आम्ही 90 आहोत आणि एकूण 36-37 नगरसेवक आहेत। त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापतीपद वाटून घेतले। भाजपाचा काही संबंध नाही, भाजपा एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही। भाजपाचं एमआयएमशी काही तिथे संबंध नाही आहे, आम्ही करणार नाही। अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे। सभापती निवडीवेळी एमआयएमचे 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट भाजप सोबत गेला। तर भाजपकडून एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद देण्यात आलंय। भाजपला महिला बालकल्याण समिती तर काँग्रेसला पाणी पुरवठा सभापती पद देण्यात आलं। शिवाय प्रहारला बांधकाम सभापती पद मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला आरोग्य सभापती पद देण्यात आले आणि एका अपक्षाला नियोजन सभापती पद देण्यात आले। इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही, हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआईएमशी युति करू शकणार नहीं, ते शक्य नहीं। एमआईएम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है। कांग्रेस और कांग्रेस की सहयोगी पार्टियां एमआईएम को बदनाम कर रही है कि एमआईएम ने कांग्रेस बीजेपी के साथ गठबंधन किया। ये बात 100% गलत है। एमआईएम का कहीं भी बीजेपी के साथ में गठबंधन नहीं हुआ है। दरम्यान अचलपूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 9, एमआईएमचे 3, अपक्ष 10 आणि प्रहारचे 2 नगरसेवक निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही 2 नगरसेवक आहेत। माहिती घेतो, वरिष्ठांकडे मी कळवणारच आहे आणि माहिती सुद्धा देणार आहे त्यांना। हिंदुत्वाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, हे तर लिखित स्वरूपातच आहे। निर्लज्जम सदा सुखी, सत्ता तुराम न भयम न लज्जम। ते सत्ता तूर आहेत, लक्षात ठेवा। त्यासाठी वाटेल ते करतील। साम दाम दंड भेद हे सगळी अगदी छोटे वाक्य प्रचार झाले। सत्ता तुराम न भयम न लज्जम असं कोण असेल तर भारतीय जनता पार्टी।